मित्रांनो, काम वासनेचा एखादा नाद लागला की त्या व्यक्तीला त्या पलीकडे काही दिसत नाही. काही लोकांना काम वासनेमुळे नाती गोतीसुद्धा कळत नाहीत. मग ती महिला कोणीही असो, केवळ ती त्याला मादी वाटू लागते. तिच्यावर पैशाचे जाळे टाकून तो तिला फक्त भोगण्याची इच्छा मनात धरून असतो. एखाद्या विधवेला आधाराची गरज असते, तेव्हा मात्र ती एखादा जोडीदार निवडून त्याच्याबरोबर सुखदुःख व्यक्त करते. मग हे केवळ अनैतिक संबंध उरत नाहीत, तर ते आधार देणारे नाते बनते. आणि या नात्याकडे वाईट नजरेने पाहणारे काही दूरचे तर काही जवळचेच नातेवाईक असतात. तू त्याच्याबरोबर संबंध ठेवत असतेस, तर माझ्याबरोबरही संबंध ठेव, अशी नीच मागणी करणारे काही नात्यातील लोकसुद्धा असतात. काही महिला अशा लोकांना जवळ करतात, तर काही महिला अशा लोकांना जवळ करत नाहीत. त्यानंतर घडतो एक हत्याकांड. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातील घडलेली आहे. चला तर पाहूया घटना विस्ताराने. मित्रांनो, घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असणाऱ्या एरंडोली या गावामधली. या गावात पिण्या उर्फ प्रमोद जाधव हा इसम राहत होता. तो JCB ड्रायव्हर होता. त्याचबरोबर तो शेतामध्ये अवताचे कामही करत होता. यावरच त्याचे घर चालत होते. पिण्या उर्फ प्रमोद हा अविवाहित होता आणि त्यात एरंडोली या गावात राहत होता. तिथेच एक विधवा राहते. तिच्या पतीचे 2 वर्षापूर्वीच निधन झाले होते. तिचे नाव राधा असे होते. तिला 2 कन्या असून त्या विवाहित होत्या. या राधाबरोबर पिण्या उर्फ प्रमोद याची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांची मैत्री झाली होती. आता ते कधी कधी एकमेकांना भेटू लागले होते. ते एकमेकांबरोबर दिलखुलासपणे गप्पा मारत बसायचे. या गप्पा तासनतास चालू असायच्या. प्रमोद हा आपल्याबरोबर कशासाठी मैत्री करत आहे हे राधाला समजायला वेळ लागला नाही. ती एकटी राहत असल्यामुळे तिलासुद्धा रान मोकळं झालं होतं, तर तोही तिच्याकडे काम वासनेने पाहत होता. दोघांनीही एकमेकाची गरज ओळखली होती आणि ते एकमेकांना वारंवार भेटू लागले होते. काही दिवसातच ते एकमेकांच्या गरजा भागू लागले. राधाही एकटी राहत असल्यामुळे तिच्या पाठीमागे अनेक जण होते. राधा एकटी, त्यात विधवा म्हटलं तर तिच्याकडे वाईट नजरेने बघणारे नीच लोकांची संख्या भरपूर प्रमाणात होती. काही तर नातेसंबंध विसरून काम वासनेच्या आहारी गेलेले पुरुषसुद्धा त्या विधवेला आधार देण्याऐवजी तिचा गैरफायदा घेण्यात, तिचे लचके तोडण्यासाठी बसलेले होते. त्यात धोंडीराम माने हाही टपून बसला होता. तो तर नात्याने तिचा दीर लागत होता. धोंडीराम हा विवाहित होता, तरीही त्याला राधा हवी होती. तिच्याकडून तो शरीर सुखाची अपेक्षा ठेवून होता, पण राधा त्याला चारा घालत नव्हती. तिने त्याच्याकडे पुरते दुर्लक्ष केले होते. एके दिवशी धोंडीराम माने याने राधाला एका हातात पकडले आणि तिला तो म्हणाला, तू जे सुख प्रमोद याला देत आहेस ते मला पण दे. तू फक्त माझ्यासोबत राहा. त्या प्रमोदकडे पैसा अडका नाही, माझ्याकडे तो आहे. तुला हवे ते सुख मीच देऊ शकतो. जवळजवळ त्याने राधाला धमकी दिली होती. या साऱ्या घटनेची माहिती राधेने त्याच्या प्रियकर पिण्या उर्फ प्रमोद याला सांगितली. दिवसामागून दिवस जात होते. राधा आणि प्रमोद हे दोघे पुरते एकमेकात गुरफटून गेले होते. त्यामुळे धोंडीराम मनातल्या मनात तडफडत होता. त्यामुळे त्याला त्या दोघांचा खूप राग येऊ लागला होता. त्याला तिची ओढ लागली होती, पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. तो तिच्या मागे यायचा, पण ती त्याला दाना देत नव्हती. धोंडीराम हा राधावर चिडून होता. राधा आपल्याला भाव देत नाही म्हटल्यावर धोंडीराम याने राधा आणि प्रमोद यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्याने मनातून ठरवले होते की प्रमोद याला जीवनातून संपवावं लागेल. तो मेल्याशिवाय राधा माझ्याकडे लक्ष देणार नाही. त्यानंतर मंगळवार दिनांक 24 सप्टेंबरचा दिवस उजळला. त्या दिवशी तात्या तुकाराम पाटील यांच्या शेतात राधा आणि प्रमोद हे एकांतात बसले होते. थोडा वेळ गप्पा मारून झाल्यानंतर ते एकमेकांना कुरवायला लागले. काही वेळानंतर त्यांचा कार्यक्रम चालू झाला. आपण उघड्यावरच करत बसलो आहोत याचे त्यांना भान राहिले नाही.
काम क्रीडा करत असताना भय आणि लाज नसते म्हणतात. आणि असेच त्या दोघांचे झाले होते. त्यांनी शरीर सुखाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. ते दोघे रंगात येऊन एकमेकांचे लचके तोडायला सुरुवात करत होते. त्याचबरोबर राधाला प्रमोद चांगला रगडून काढत होता. तिकडे धोंडीराम त्याच्यावर पाळ ठेवून होता. त्या दोघांचा प्रणय पाहून त्याचे पित्त खवळले. त्याच्याकडे कुऱ्हाड होती. ती कुऱ्हाड घेऊन धोंडीराम धावत आला आणि क्षणात त्याने पिण्या उर्फ प्रमोद याच्या मानेवरती घाव घातला. आणि या एका घावात पिण्या उर्फ प्रमोद याची अर्धी मान छाटली होती. पण धोंडीराम थांबला नाही. तो रागाने पिसाटला होता. धोंडीराम माने याने प्रमोद याच्या छातीवरती घाव घातला हे पाहून राधाही धोंडीराम याला म्हणाली, भाऊजी, प्रमोदला मारू नका. तिचे बोलणे ऐकल्यानंतर धोंडीराम तिच्याही अंगावर धावून गेला. आपला जीव वाचवण्यासाठी राधा पळू लागली तसा धोंडीराम तिच्या मागे लागला होता. पायात चप्पल असल्यामुळे राधा हिला जोरात पळताही येत नव्हते, म्हणून तिने पायातील चप्पल घटनास्थळी काढून फेकून दिली आणि तिथून पळ काढला. इकडे पिण्या उर्फ प्रमोद त्या घरचे लोक त्याच्या मोबाईलवरती संपर्क साधत होते. त्याचा फोन बंद होता. त्यानंतर प्रमोद याच्या घरचे लोक त्याला शोधू लागले. रात्र उलटून गेली तरीही शोध मोहीम चालू होती. बॅटरीच्या प्रकाशात शोधत असताना प्रमोदच्या घरातील लोकांना तातेसाहेब तुकाराम पाटील यांच्या शेतामध्ये प्रमोद याचा मृतदेह उघड्या अवस्थेमध्ये पडलेला आढळला. या शोध मोहिमेत गावातील इतरही लोक होते. त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस हजर राहिले. पिण्या उर्फ प्रमोद याचा मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी तो पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून धोंडीराम माने वय वर्ष 42 राहणार एरंडोळी तालुका मिरज या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेतले आणि त्याचबरोबर मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण जाधव यांनी फिर्याद नोंदवून घेतली. संशयित आरोपी धोंडीराम लक्ष्मण माने वय वर्ष 42 याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी धोंडीराम माने याच्याकडे चौकशी केली असता प्रमोद याचा खून आपण का केला याची माहिती त्याने सविस्तर दिली. प्रमोद आणि राधा हे दूरच्या नात्याने लागत असल्याने भावजय अर्थात राधा तिच्याबरोबर त्याचे अनैतिक संबंधाचा खेळ सुरू होता. पण हा खेळ धोंडीराम याला ठेचायचा होता, परंतु राधा त्याला भाव देत नव्हती. प्रमोदचा काटा काढणे शिवाय राधा आपल्या हाती लागणार नाही म्हणून पाळ ठेवून प्रमोद आणि राधा एकत्र असताना मी प्रमोदचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. एकूण हा खून अनैतिक संबंधात झाला आहे. अशा प्रकारे एका अनैतिक संबंधात इथे दुर्दैवी अंत झाला. त्याचबरोबर या अनैतिक संबंधात एका अविवाहित तरुणाचा जीव गेला. तुम्हाला काय वाटतं या घटनेमध्ये आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.